मागच्या रविवारी आपण वेशंतर राजाच्या दानामुळे धरणी 7 वेळा कंप पावली होती आणि भगवान बुद्धांनी धरणी कंपित होण्याचे जे 7 कारण सांगितली होती त्याच्यामध्ये वेशंतर राजाचं कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं नव्हतं आणि त्याच्यावरतीच राजा मिलिंदांनी प्रश्न विचारला होता, जर भगवंतांनी 7 कारण सांगितली तर मग वेशंतर राजाच्या दानामुळे पृथ्वी कंपायमान पावली, मग भगवंतांनी सांगितलेली ती कारण खोटी असली पाहिजेत किंवा वेशंतर राजाने दान केल्यानंतर पृथ्वी कंपायमान पावली, असं डील प्रश्न राजा मिलिंदाने विचारला होता आणि त्याच्यावरती भंते नागसेनाने सविस्तर उत्तर दिलं होतं. ते आपण मागच्या प्रवचनामध्ये किंवा मागच्या रविवारी आपण मिलिंद प्रश्नामध्ये बघितलं. आज आपण तो पुढचा प्रश्न बघणार आहोत. शिबी राजाने केलेल्या डोळ्याचे दान. आता आज आपण हा ग्रंथ ऐकत असताना मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की श्रवण करत असताना आपण ह्या आध्यात्मिक रूपाने श्रवण करतोय. ह्या ग्रंथाची जेव्हा राजा मिलिंद आणि नागसेनाची प्रश्नोत्तराची पार्श्वभूमी झाली तो आजपासून जवळजवळ 2300 किंवा 2400 वर्षाचा काळ आहे. आजचा आधुनिक काळ जर बघितला तर कम्पेअर करताना, जसं मी उदाहरणादाखलच आपण सांगितलं की आजही हडप्पा आणि सिंधू संस्कृतीचे जेव्हा अवशेष बघितल्या जातात तेव्हा ती संस्कृती एवढी डेव्हलप होती आणि ती संस्कृती इसवी पूर्व 7000 वर्षापूर्वी सांगतात, म्हणजे बुद्धाच्या अगोदरची संस्कृती आहे ती. आणि त्यावेळेची नगर रचना ही आताच्या नगर रचनापेक्षाही सुंदर आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की मग त्यावेळेची सभ्यता आपल्यापेक्षा डेव्हलप होती का? आपण तर्कच लावू शकतो ना. आता तर आपल्यापेक्षाही डेव्हलप होती किंवा किमान आपल्यासारखी तरी होती. मग त्या परिप्रेक्षमध्ये विचारलेली प्रश्न आजच्या परिप्रेक्षमध्ये बुद्ध्यांक तेवढाच असेल का? त्यावेळेची काल परिस्थिती तशीच असेल का? तर मग आपण थोडासा जर विचार केला तर समकालीन प्रश्नामध्ये राजा मिलिंद जेव्हा विचारतो तेव्हा ती राजेशाही आहे. राजेशाहीमध्ये तो राजा धार्मिक आहे म्हणून तो प्रश्न विचारतो. मध्य काळामध्ये जर आला, याला प्राचीन काळ म्हणतात, मध्य काळामध्ये जर आला तर भारतावरती बऱ्याचशा राजे लोकांनी राज्य केलं. हुनाने केलं, शकाने केलं, हा प्राचीन इतिहास झाला. मध्य काळामध्ये आला तर डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, मोगल आले, कुतुबशाही आली. आणि मग त्यावेळेच्या धर्माच्या परिस्थिती काय होत्या त्या याच्यामध्ये जर आपण गेलं, कारण सांगण्याचा उद्देश माझा काय आहे की आजही बऱ्याच जणांचा, मला 2 जणांचा फोन आला होता की भंतीजी सांगितलं तर तुम्ही, कारण मी सांगतो ते मिलिंद प्रश्नामधूनच सांगतो, कारण याला टेक ओव्हर करणं किंवा याच्या व्यतिरिक्त व्याख्या करणं माझ्या आवाक्यात नाही. करताही येईल, नाही असं नाही, परंतु तो अतिशिष्टाचार होईल आपला. कारण 6व्या संगीतीमध्ये मिलिंद प्रश्नाला त्रिपिटकामध्ये समावल्या गेल्या आणि म्हणून त्रिपिटकामध्ये ज्या ज्या गोष्टी समावल्या गेल्या त्याला बुद्धाची वाणी म्हटलं किंवा त्या वाणीचा दर्जा देण्यात आला. तुमच्या माहिती करता सांगतो की त्रिपिटकामध्ये 82,000 ही बुद्धाची वाणी आहे आणि त्याच्यानंतर 2,000 ही अरंत भिक्षुकी आहे, म्हणजे अशी किती आहे? 84,000. तुम्ही नेहमी ऐकत असाल की राजा अशोकाने 84,000 विहार बांधली. का बांधली त्याने ती?
तर ती बुद्धाची वाणी 84,000 वाणी आहे. त्या 84,000 वाणीच्या प्रत्येक वाणीवर त्यांनी एक विहार बांधलं असं आपल्याला त्याच्या एका शिलालेखामध्ये सापडले. कारण ते 84,000 विहार सापडलेत का? नाही. मी कुठे जातो घेऊन तुम्हाला की त्या परिप्रेक्षमध्ये आपण धम्म कसा श्रवण करायचा. आणि म्हणून इथं व्याख्या करत असताना मी मिलिंद प्रश्नामध्ये जी व्याख्या झालेली, मिलिंद प्रश्नाचा लेखक कोण आहे माहिती आहे का आजपर्यंत? सगळ्यांनी अनुवाद सांगितलेत ना, अश्वघोषांनी सांगितले, किंवा आता आपण जे वाचतो ते सदानंद भंतेजीचा आहे, संघरक्षित भक्तीजीचा आहे, आनंद कौशल्य यांचा आहे. परंतु हा त्रिपिटकात ग्रंथ जेव्हा समाविष्ट झाला तेव्हा यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण त्रिपिटकाला हे करू. म्हणून बुद्धाच्या वाणीमध्ये कुठेही भेसळ नाही किंवा त्याच्यामध्ये खोटही नाही. दोघा तिघांचे असे, त्यांचे नाव नाही घेत मी आता, कारण त्यांनी जर बऱ्याच समाजाशी तर्कवाद केला, म्हणजे त्यांचे प्रश्नही चांगले होते. त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की वेषंतर राजांनी दान केलं, पृथ्वी कंपायमान पावली, तर ते आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने संयुक्तित होतंय का? मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्हाला ग्रंथ ऐकताना धार्मिक पद्धतीने आणि श्रद्धा या लेवलवरतीच ऐकावं लागेल, असं कंबाईन नाही. पण जर त्याच याच्यावरती आला तर मग मात्र तुम्हाला अंगुलीमाल व्हावं लागेल, जर तुम्हाला तिथपर्यंत जायचं तर. कारण सत्यक्रिया, राजा वेषंतराच्या दानावरती पृथ्वी कंपायमान का पावली, तर तो पूर्ण खाली झाला होता, शून्य होता, त्याने दान केलं. म्हणून मी त्याची उदाहरणं दिली होती की एकाच दिवशी भगवंताला 4 दानं भेटली होती, मागच्या प्रवचनात मी सांगितलं. परंतु भिकारणीने खाता खाता अर्धाच आंबा होता तिच्या हातातून, तोच भगवंताला दिला आणि भगवंताने त्या दानाला सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं. का? तर तिच्याजवळ काही शिल्लक राहिलं नव्हतं. राजाने दिलेले रत्न, त्याच्या भंडारात अजून रत्न होती. ज्या माणसाने भोजन दान दिलं त्याच्याकडे अजून 2-4 वर्ष पुरेल एवढ्या भोजनाची व्यवस्था होती. परंतु त्या भिकारणीने जी खात येत होती, कोणून भगवंत येत होता, तिला काही सुचलं नाही काय देऊ. तेवढाच अर्धा आंबा होता, तो तिने भिक्षापात्रात टाकून दिला, म्हणजे तिने सर्वस्व दान केलेलं होतं. तसंच त्या वेषंतर राजाने आपलं सर्वस्व दान केलं होतं, पण तो निष्पृह होता. आजही आपण दान केलं तर आपल्याला अभिमान आहे की नाही? मी मागच्या वेळेस माझंच उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. जेव्हा मी ग्रस्त जीवनात होतो तर मी भंतेजीला 1 लाख रुपये दान केलं, पण मी सर्व गावभर सांगत होतो मी 1 लाख रुपये दान केलं, मी 1 लाख रुपये दान केलं. तुम्ही किती केलं? 10,000. काय? मी 1 केलं. म्हणजे प्रौढी असायची. आणि त्या भंतेजीने, त्यांचं नाव शीलप्रिय भंतेजी, आता वारले, ते बंगाली भंतेजी होते, आणि त्यांनी माझं गर्वहरण केलं होतं. कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या कानावर गेल्या ना, प्रत्येक जाऊन त्यांना विचारायचा, अमुक अमुक जे सांगतात तुम्हाला 1 लाख रुपये दान दिलं का? तर भंतेजी म्हणाले ते दिले. पण ते भंतेजीला खूप आणि मी जेव्हा भंतेजीकडे गेलो तेव्हा त्यांनी ते 1 लाख रुपये माझ्या पुढे ठेवले, बाबू ये लेके जाऊ बोले, तुम्हाला दान मुझे नाही चाहिए. आणि माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, ही सत्यातली घडलेली. शीलप्रिय भंतेजीने ते 1 लाख रुपये माझ्या समोर ठेवले, बाबू ये लेके जाओ, ये दान लेके ना मुझे फलद्रूप होएगा ना तुझे, क्योंकि तू जो दान किया तो वो गांव भर गर्विष्ठ से बोल रहा है, वो दान का कोई फायदा नहीं होएगा, और मैं लेके भी करूंगा तो मेरा आशीर्वाद भी तुझे नहीं लगेगा. सांगण्याचा उद्देश असा होता की त्रिपिटकामध्ये जर तुम्हाला ती सत्यता पडायची असेल, सत्यक्रिया जर बघायचं असेल, तर मग मात्र अंगुलीमाल, वेषंतर राजा, वेषंतर राजाची कथा ही जातक कथेमध्ये आहे. जातक कथेचीच उदाहरणं देतात. वेषंतर राजा, आता पुढे जे शिवीराजाची येणार, या सगळ्या जातक कथेमधल्या आहेत. आता तुम्हाला परत ग्रंथ समजून घेताना त्रिपिटकाच्या वेगळ्या पद्धतीने घ्या, वेगळ्या प्रत्येक गाथेला टीका. तुम्ही जर कधी ऐकलं असेल की एक समय भगवंत जेतवन विहारामध्ये विहरत होते, आणि ती गाथा येते मग पुढे, आणि मग त्याला कथा आहे. त्या कथा सत्य कथा आहेत. कारण कशा झालेल्या आहेत? कारण हे आपल्याला माहितीच नाही अजून. प्रत्येक जण ऐकताना काय होतं की त्रिपिटकामध्ये आमच्याकडे काय आहे, आणि नेमके त्रिपिटक काय, सगळ्यांना माहिती आहे. विनय पिटक आहे, सुत्त पिटक आहे, आणि अभिधम्म पिटक आहे. पण विनय पिटकामध्ये काय आहे? तर विनय पिटकामध्ये भिक्षू संघाला दिलेली नियम आहे. सुत्त पिटकामध्ये मात्र तुम्हाला सगळं. अभिधम्म पिटक काय? अभिधम्म पिटक हे सुत्त पिटकाचंच रूप आहे, पण सुत्त पिटक म्हणजे काय करावं आणि अभिधम्म पिटक मध्ये कसं करावं.
हा फरक जरी आपल्या लक्षात आला तेव्हा ग्रंथ समजणं आपल्याला सोपं होतं. कारण काय होतं, आपण प्रत्येक ठिकाणी सांगितलं की आजही धम्म आमचा का थोपावत नाही. बौद्ध गयाचं चालू आहे ना की लोक आजही पिंड जाणार तिथे का जातात, की त्यांच्या पुढे असं एक मृगजळ टाकल्यात. आणि बुद्ध धर्म तुमच्या पुढे मृगजळ टाकतो का? तो वास्तवात घेऊन जातो. तिथे काय सांगितलंय की तिथे गेलं आणि ते पिंड दिलं की मग तुमचा पूर्व स्वर्गात जातो. आता त्याच्या पाठीमागे आमचे भंतेजी कमी पडतात, कारण तिथं खूप मोठी एक मेक आहे. तिथे पिंडदान कोणाचं होतंय? बहुजनाचं. बामणाचं पिंडदान होत नाही. परंतु हा ग्रंथ किंवा हे ग्रंथ जर आपल्याला समजायचे असतील तर बुद्धाच्या ह्या टीका आणि बुद्धाच्या ह्या कथा आपल्याला समजल्या पाहिजे. कारण ह्या कथा भंते अश्वघोषाने श्रीलंकेमध्ये, हे लिटरेचर पूर्ण भारतातून गायब झालं होतं. कुठून आणलं हे परत? अश्वघोषाने श्रीलंकेमध्ये गेले, सिंहली भाषेत होतं ते आणलं आणि त्याच्यामध्येच हाही ग्रंथ आहे. आणि म्हणून आपल्याकडे आद्य कवी म्हटलं जाते. कोणाला आद्य कवी कोणाला म्हणतात? तुम्ही वाल्मिकीला म्हणत असता, नाही, ते कोणाला सांगतात? हा, परंतु त्याच्या अगोदर अश्वघोष आहे. महाकाव्य लिहिलं अश्वघोषाने भगवान बुद्धाचं, त्रिपिटकाचं याचं. पण अश्वघोषाला आद्य कवी म्हटलंय का? आद्य कवी अश्वघोष आहेत. आणि म्हणून हे ग्रंथ आम्हाला समजून घ्यायचे असेल तर मग मात्र श्रद्धेच्या बळावरती आम्हाला जावं लागेल. आणि तुम्ही जर मग आपण त्याला म्हणतात ना अति वैज्ञानिक झालो तर मग मात्र हा ग्रंथ डोक्यावून जाईल किंवा हा ग्रंथ. कारण परत दोन गोष्टी असतात. मला ज्यांनी दोघांनी प्रश्न केले मी त्याला शेवटचं सांगितलं की बाबासाहेबांनी ह्या ग्रंथावर खूप प्रेम केलेलं आणि बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बाबासाहेबापेक्षा आपण कोणीही सुपेरियर नाही. जर बाबासाहेब, कारण बाबासाहेबांनी जातक कथा नाकारल्या, पण मिलिंद प्रश्नाविषयी ते स्वतः म्हणतात की हा ग्रंथ मला एवढा प्रिय आहे की जर माझा बद चालला तर मी सगळ्यांच्या घरोघर पाठवेल. आज मी एवढं का केलं तर 2-4 जणांच्या ज्या शंका होत्या की ह्या ग्रंथामध्ये अति वैज्ञानिक, आणि परत तुम्हाला सांगतो की विज्ञान, धार्मिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान याच्यामध्ये फरक आहे. विज्ञानाच्या गोष्टी ह्या तुम्हाला लागू तिथपर्यंत पडतील, परंतु धार्मिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान काय सांगतं? एखाद्या शास्त्रज्ञाने लावलेला शोध, तो शास्त्रज्ञ त्याच्यावरती पेटंट सांगतो का? तो सांगतो इथपर्यंत सांगितलेलं आहे, माझ्या प्रगोयाचे खरं आहे, याच्यात अजूनही कोणीतरी याच्यामध्ये चेंज करू शकतो. भगवान बुद्धांनी धम्म सांगताना वाणीमध्ये चेंज सांगितले नाही. भगवान बुद्ध म्हणतात ही माझी वाणी अंतिम आहे, याच्यामध्ये कुठेही फरक होणार नाही. आणि तरी आम्ही म्हणतो काय की भगवान बुद्धाचा धर्म वैज्ञानिक आहे. कसा वैज्ञानिक आहे? तर तुमच्या आध्यात्मिक लेवलवरती भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म हा काल परत्वे, काही गोष्टीमध्ये तुम्हाला चेंज करायला सांगितले. तुमच्या माहिती करता सांगतो की भगवान बुद्धाच्या काळामध्येच लिपिबद्ध करण्याचे जेव्हा प्रसंग आले होते तेव्हा भगवान बुद्धांनी पालीमध्ये केलेला हे आहे ना, तर भगवान बुद्धांनी सांगितलं की पालीला बदलू नका, तुमच्या भाषेत तिचा अनुवाद करा. परंतु मूळ माझी जी जबान आहे ती कुठे असली पाहिजे? पालीमध्येच असली पाहिजे. आणि म्हणून आजही संगायन होतं तर कशामध्ये होतं? पालीमध्येच. कारण कुठल्याही याच्यामध्ये भेसळ होण्याला कारण कशी होतात की ती जर वेगवेगळ्या भाषेमध्ये होत गेली तर मग मात्र त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात. पण मूळ, म्हणून बाबासाहेबांनी घटनेचंही मूळ बनवलं आणि ती मूळ घटना आहे ती एका याच्यामध्ये बंदिस्त आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, कारण आज एक घटनेचे बरेचसे अनुवाद झाले, परंतु मूळ घटना तुमच्या लोकसभेच्या लायब्ररीमध्ये ती एवढी बंदिस्त आहे की तिच्यावर पहारे आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की तिच्यावर पहारे आहेत त्या मूळ घटनेमध्ये. सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला ग्रंथही कळताना किंवा धम्माचा लिटरेचर कळताना आम्हाला त्या लेवलवरती धम्म समजून घ्यावा लागतील. म्हणून वेशंतर राजांनी आपलं दान केलं. आजही आपण कधी कधी काही गोष्टी अनुभवाने म्हणतो की नाही, मी तिथे गेलो होतो आणि ती गोष्ट ऐकली तर माझ्या अंगावर काटा आला, म्हणतो की नाही आपण.
म्हणजे शरीर कंपायमान पावलं. कारण ती गोष्ट अशी असते की आम्ही ती सत्यापर्यंत गेलं. कारण तुम्ही ह्याचे टेस्ट बघितले ना, लाय डिटेक्टर टेस्ट असते, अमुक असते, जे पोलीस करतात. काय करतात तुम्ही? आपल्याला ब्रेन मॅपिंग केलं जातं ना ते. कारण त्याच्या ब्रेनवरती एवढं एम्ब्रेस केलं जातं की तो खोटंच नाही बोलू शकत. आणि कशाने ते मापलं, कशाने जातं? तर तुमच्या कंपनी मापल्या जाते की तुमच्या शरीरावर जे कंपन येतात, तुमच्या मेंदूमधले जे कंपन येतात, त्या कंपनावरती हा किती खरं बोलतो आणि किती खोटं बोलतो हे मानलं जातं. हे विज्ञान. भगवान बुद्धांनी त्यावेळेस तेच विज्ञान सांगितलं होतं. विपश्यना म्हणजे काय आहे? तेच आहे. जर तुमच्यातलं कोणी विपश्यनाला गेलं असेल, पहिल्या शिबिरामध्ये तुमच्या शरीरावरच्या संवेदना तुम्हाला माहिती आहे, म्हणजे एक प्रकारचं कंपन असतं. आणि तेच कंपन हे सांगितलं. म्हणजे समजताना आपल्याला ग्रंथ ह्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. आज आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. दुसरा प्रश्न आहे शिबी राजाचा. शिबी हा पण जातक कथेमधलाच आहे. टीकेमध्ये, जातक कथेमध्ये त्यांनी काय सांगितलं? भंते नागसेन, आपल्या लोकांचे म्हणणे आहे की याचकाने डोळ्याची याचना केली असता शिबी राजाने आपले डोळेही दानात देऊन टाकले. अशा प्रकारे तो आंधळा झाला, परंतु त्याच्या दिव्य प्रभावाने पुन्हा त्याला डोळ्याचा लाभ झाला, असे कथन पटण्यासारखे नाही. उलट असे विधान करणाराच बुचकळ्यात पडू शकतो. हे विधान एकदम खोटे वाटते. कारण सुतामध्ये म्हटले आहे की संपूर्णतः हेतू नष्ट झाला किंवा कोणत्याही प्रकारे हेतू किंवा कारण शिल्लक राहत नाही, अशा स्थितीत महापुरुषाची दिव्य दृष्टी उत्पन्न होऊ शकत नाही. भंते शिवी राजाने जर आपले डोळे खरोखरच दिले असतील तर त्याच्या दिव्य प्रभावाने त्याचे डोळे पुन्हा परत मिळाले हे विधान खोटे ठरते. आणि खरोखरच त्याच्या दिव्य प्रभावाने त्याला दिव्य दृष्टी लाभली होती हे विधान खरे मानले तर त्यांनी याचकास आपल्या डोळ्याचे दान केले होते असे म्हणणे चुकीचे ठरते. भंते या कोळ्यासाठी गाठ साधारण गाठीपेक्षाही घट्ट बसली आहे, तीरापेक्षाही अधिक तीक्ष्ण आहे आणि घनदाट गहन आहे. असे कोडे मी आपणास विचारित आहे, तेव्हा हेही कोडे उकळून दाखवावे, जेणेकरून धर्मविरोधकाची तोंडे बंद होतील. जातक कथेमध्ये या शिबी राजाने आपले डोळे दान केलेले. आता आधुनिक याच्यामध्ये आपण आताही नेत्रदान तुम्ही करू शकता, पण हे कधी करू शकता? मृत्यूच्या नंतर. इथे ह्या कथेमध्ये काय सांगितलं की शिवी राजाने डोळे दान केले, परंतु याचा प्रभावच एवढा होता की नंतर मात्र त्याला परत डोळे आले, म्हणजे परत त्याला दिव्य दृष्टी आली. आता ह्या दिव्य दृष्टीचे दोन अर्थ आहेत. भगवान बुद्धांनी तुम्हाला विपश्यना करताना डोळे बंद करायला सांगितले आणि पाहायला सांगितलं, आहे की नाही? जेव्हा आपण विपश्यना करतो तेव्हा डोळे बंद करायचे आणि पूर्ण आपलं शरीर बघायचं. दोन्ही. आता जर समजा तुम्ही असं म्हटलं तर डोळे बंद करून बघता येईल का? शक्यच नाही ना. पण तरी विपश्यना सांगते. आणि म्हणून तुमचं मन, दिव्य दृष्टी ज्यांनी म्हटलं की विपश्यना ही डोळे बंद करून तुम्हाला बघायला सांगते, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत, आणि संवेदनाने तुम्हाला सर्व. आणि एका अवस्थेमध्ये तुम्ही जर विपश्यनेच्या लास्ट अवस्थेमध्ये गेलात तर खरोखर तुम्हाला तुमचे ऑर्गन दिसायला लागतात. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आमच्या भंतेजीच, ज्ञान रक्षित भंतेजीला 4 महिन्यापूर्वी त्यांच्या ब्लॅडरमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आतापर्यंत कोणी सांगितलं नव्हतं, पण काय डिटेक्ट झाला होता? कॅन्सर. आणि मल्टिपल गाठी निघाल्या होत्या, जवळजवळ 11 ते 12 गाठी, आणि सेकंड स्टेज. आणि डॉक्टरने सांगितलं की किमान 5 ते 7 वर्ष ट्रीटमेंट घ्यावं. ही हकीकत सांगतो तुम्हाला आत्ताची, कधी चेक करू शकता तुम्ही. सगळेजण आम्ही घाबरलो होतो. मग प्रत्येकाचे सजेशन असायचे वेगवेगळे, हे घ्या, आयुर्वेदिक घ्या, ते घ्या, असं करा, तसं करा. आणि लास्टला टाटाला न्यायचं ठरलं. टाटाला जायचं, तिथे ट्रीटमेंट करायची. आणि भंतेजी म्हटले मरायचं असेल तर कधी ना कधी मरायचंच आहे ना, विपाक आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं की कर्म विपाक ज्यावेळेस तुमचा संपतो त्यावेळेस तुम्हाला जायचंय, मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. भंतेजी बोलले ते येत आहे. आणि टाटामध्ये डायग्नोज झालं. त्यांनी सांगितलं सेकंड स्टेजचा कॅन्सर आहे. त्यांनी सांगितलं की किमान 3 वर्ष केमो घ्यावं लागते. केमो ही ट्रीटमेंट आहे कॅन्सरवरची. करायचं आता 3 वर्ष घ्यायचे, म्हणजे घ्यायचे. त्यांनी सांगितलंय सेकंड स्टेज आहे, रिकव्हरेबल आहे. रिकव्हरेबल म्हणजे लाईफ वाढू शकतं. कॅन्सरवरचं आजचं डायग्नोस म्हणजे रिकव्हरेबल, म्हणजे तुमचं आयुष्य वाढू शकतं.
भंतेजीने शांतपणाने सांगितलं हरकत नाही, आणि भंतेजीने रोज आपल्या विपश्यनाला बसायचे. 2-3 केमो झाले आणि 3 महिन्यांनी परत त्यांना चेकिंगला बोलवलं. जेव्हा ते काय त्याला कुठली टेटोस्कोपी काय अशी कुठली तरी ती चेकिंग म्हणतात, आणि तुम्ही यकीन नाही करणार, मिरॅकल सारखं टाटाचे डॉक्टर अचंबित झाले की तो रिकव्हर झालेला होता 3च केमो मध्ये. आणि ते डॉक्टर अचंबित झाले की असं शक्यच नाही, किमान सेकंड स्टेपचा कॅन्सर तो 11 ते 12 केमो घेतल्याशिवाय रिकव्हर होत नाही. त्यांनी सांगितलं की हे कसं आहे, आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही काय ट्रीटमेंट द्यावी हीच आम्हाला कळत नाही, कारण आम्ही 2दा चेक केलं. मग त्याच्यानंतर आम्ही विहारामध्ये आल्यानंतर आम्ही परत सांगितले की केमो अजून 2-4 केमो घ्या, कारण सांगता येत नाही, परत तो येऊ शकतो. आज 6वा महिना आहे, मागच्या 15 दिवसापूर्वी परत हे केलं तर नॉर्मल आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही खरोखर श्रद्धेने विपश्यनेने केलं तर शरीरही तुम्हाला तुमची साथ देतं, हे श्रद्धेपोटी आहे. आणि म्हणून की भगवान बुद्धांनी सांगितलेली बऱ्याचशा गोष्टी की आपल्याला आजही अंगुलीमालाची गोष्ट असेल किंवा चिंताची गोष्ट असेल, कोणाची गोष्ट असेल, भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलेल्या का कार्या झाल्या, तर ते सत्यवचन होतं, कारण आचरणही तसंच होतं. आजचं उदाहरण आहे आपल्यासमोर की आजही भंतेजीला म्हटलं तर भंतेजी तेच म्हणतात की मी विपश्यना केली, मला माहित होतं माझा विपाक नाही, कारण मरण्याची माझी अजून काही तारीख आलेली नाहीये, कारण माझं पुण्यकर्म म्हणा किंवा माझं आयुष्य म्हणा काही ना काहीतरी शिल्लक आहे. सांगण्याचा हा उद्देश आहे की शिवीराजांनीही आपले डोळे दिले. दिव्य दृष्टीचा प्रश्न आला तर मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यांनी आपले डोळे दिलेत, आणि त्या जातक कथेमध्ये सांगितलं झालं की त्या राजाने डोळे दिल्यानंतर परत त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. इथे राजा मिलिंद नागसेनाला विचारतोय की हा कठीण प्रश्न आहे, काय आमचा भरोसा बसत नाही. जर एकदा दिली, कारण भगवंतच सांगतात की जर तुमचं कुठल्याही गोष्टीचं प्रयोजन किंवा कारण नसेल तर ती गोष्ट परत घडत, कारण कुठल्याही गोष्टीला कारण सांगितलं ना भगवंताने, कार्यकारण भावाचा सिद्धांतच सांगितला. मग शिवीराजाने आपले डोळे दान दिले तर परत त्या डोळ्याला काही कारण नाहीये की परत दिव्य दृष्टी येण्याची, पण त्यांना आली. तर मग भगवंताचं हे विधान की सगळं कारण संपल्यानंतर जर त्यांना दिव्य दृष्टी येते तर मग हे तरी खोटं असलं पाहिजे, किंवा त्या शिवीराजाने डोळे दान केले नसतील हे तरी खोटं असलं पाहिजे, दोघीतून कुठलं आहे. त्यावर नागसेन भंतेजी त्यांना उत्तर देतात आणि सांगतात की मिलिंद राजा ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. शिवीराजाने आपल्या डोळ्याचं दान केलं हेही खरं आहे, आणि शिवीराजाला नंतर दिव्य दृष्टी प्राप्त झाली हेही खरं आहे. महाराज, जेथे शिवीराजा संबंधी कोणतेही साधारण नैसर्गिक कारण नव्हते तर तेथे कारण केवळ शिवीराजाच्या सत्याचा प्रताप होता. महाराज, एखाद्या मोठ्या अभिज्ञा शक्ती प्राप्त केलेल्या सिद्ध पुरुषाने म्हटले की हा धगधगता अग्नी शांत हो, आणि त्याचबरोबर धगधगता अग्नी ज्याच्या ज्वाला आकाशाला भिडू पाहत होत्या परंतु क्षणात एकदम थंड होऊ शकतात. तर काय महाराज, अग्नी थंड होण्याची जी कारणे असतात काय ती आधीपासूनच तेथे उपस्थित असतात का, हे त्यावेळेचं उदाहरण देतात की एखादा सत्पुरुष आहे. मी परत हे सत्यक्रियेवरच घेऊन आलो तुम्हाला की ज्या माणसाचं आचरण शुद्ध आहे, म्हणून की जे अरंत असतात, अरंताच्या कुठल्याही वाणी असत्य होत नाही. म्हणून जेव्हा भगवंताच्या काळामध्ये वैशालीला जेव्हा दुष्काळ पडला, बघा वैशाली ही त्यावेळेच्या जैन महावीराची स्वतःची जन्मभूमी आहे. जैन महावीराचा जन्म वैशाली मधला आहे. त्यावेळेस ते 24वे तीर्थंकर आहेत तिथे, परंतु तिथल्या लोकांना पहिल्याने सुरुवातीला तीर्थंकराला फार आहे वैशाली. परंतु जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा तिथली लोक सांगतात की भगवान बुद्धाला बोलवा, आणि त्रिपिटकामध्ये सांगितलं की भगवान बुद्ध जेव्हा वैशालीच्या शिवेवरती जातात तर ढग भरून येतात आणि त्या वैशालीमध्ये पाऊस पडतो. तसं तिथं सांगितलं की एखादा सत्पुरुष जर तो म्हटला की लागलेली अग्नी ती शांत व्हा तर होते, असं तुम्ही ऐकलंय का? त्या राजाला विचारतो, तर राजा त्यावेळेस विचारतो, हो मी असं ऐकलंय की एखादा सत्पुरुष जर बोलत असेल तर ती अग्नी शांत होते. त्यावेळेस कुठलंही कारण नव्हतं. अग्नी शांत व्हायला कारण कुठली असतात? एक तर पाऊस पडायला पाहिजे, किंवा त्याला आपण कशाने तरी
विझवलं पाहिजे. पण एखादा सत्पुरुष नुसता म्हणतोय की ही अग्नी विझली पाहिजे, ती अग्नी जर विझते तर याला कशाचं कारण आहे? कुठलंही कारण नसताना अग्नी विझली. त्याचप्रमाणे शिवीराजांनी आपले डोळे तर दिले, परंतु त्याला परत दिव्य दृष्टी प्राप्त झाली. कारण कुठलंही कारण त्याच्याकडे नव्हतं, पण त्या दिव्य दृष्टीला, कारण हा सत्पुरुष होता, याच्या सत्यक्रियेने ते परत डोळे प्राप्त झाले होते, दिव्य दृष्टीने प्राप्त झाले होते. महाराज या उदाहरणाप्रमाणे शिवीराजाचे डोळे दान दिल्यानंतर पुन्हा त्याची प्राप्ती होण्यासाठी केवळ त्याचे सत्यबळ हेच कारण होते. महाराज काही असेही अभिज्ञ प्राप्त सिद्ध पुरुष असतात की ज्यांनी हे विष शांत हो असे म्हणतात, त्या विषाची प्रखरता तत्काळ कमी होते. तेव्हा विषाची प्रखरता कमी होण्याची कारणे येथे आधीपासूनच उपस्थित असतात काय? नाही म्हणते. येथे फक्त सत्याचा प्रताप हेच एक कारण असते. महाराज याचप्रमाणे शिवीराजाच्या डोळ्यासंबंधी देखील त्याच्या सत्याचा प्रताप हेच एक मात्र कारण होते. महाराज चार आरे सत्याचे ज्ञान अवगत करण्यामध्ये सुद्धा दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही, तर प्रत्यक्ष सत्य आचरणाने त्याचे ज्ञान प्राप्त होते. आणि म्हणून इथे भंते नागसेन सांगतात की कार्यकारण भाव इथे फक्त खाली सत्यवचन आहे. आणि म्हणून जसं मी सुरुवातीला सांगितलं की कुठलीही गोष्ट आज आपल्याला जर का नाही होती, तर आज आपल्या आचरणामध्ये सत्यता नाही. आपल्या आचरणामध्ये सत्यता नसल्यावर मग आपल्याला ह्या गोष्टी खोट्या वाटतात ना. आज मी तुम्हाला किती समजावून सांगितलं तर परत आपल्या मनात तेच येईल. कसं हो, डोळे काढून दिल्यानंतर परत डोळे येतील का? कोणाला वाटेल ना की एकदा जर डोळे काढून दिले तर परत डोळे येतील का? त्याला मी आधुनिकतेकडे नेतो तुम्हाला. जर समजा आपला आता काही लोकांचा एक रोग आहे बघा, की तुमच्या नेत्राच्या आत बाहुल्या ज्या असतात त्या नेत्राच्या बाहुल्या कमी कमी होत. किंवा साधं उदाहरण देतो, मोतीबिंदूचं. तुमच्या मोतीबिंदू झाला तर दिसतं का? दृष्टी जाते ना. मोतीबिंदू झाला तर दृष्टी जाते, पण मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर दृष्टी येते ना. मग आधुनिक विज्ञानामध्ये मोतीबिंदू होणं म्हणजे तुमच्या बुबुळावरती पडदा येणं, आणि आधुनिक पद्धतीने तो पडदा काढणं म्हणजे तुम्हाला दृष्टी प्राप्त होणं. या गोष्टी जशा दोन आहेत तसंच आहे अध्यात्माचे. अध्यात्माला मात्र तुमची सत्यक्रिया लागते. विज्ञानाला तुमचं कारण हे शारीरिक लागतं, पण अध्यात्माला शारीरिक कारण लागतं का? परत नामरूपात जावं लागतं मग आपल्याला, की आपण नामरूपाने बनलेलो आहोत प्रत्येक गोष्टी. कारण पुढे प्रश्न येतोय माणसाचे. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्या जन्मासंबंधी आहे, परंतु जेव्हा डोळ्याचा आणि दिव्य दृष्टीचा संबंध येतो तेव्हा मग त्या आध्यात्मिक गोष्टीला, श्रद्धेला, मग तुम्हाला सत्याच्या गोष्टीवर जावं लागेल, सत्यक्रियेच्या याच्यावरती जावं लागेल. कारण जोपर्यंत धार्मिक लेवलवर सत्यक्रिया होणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी समजणार नाही. म्हणून आजही आपण म्हणतो की, परवालाच मी चर्चा करत होतो की आज जो प्रश्न आहे महाबोधी विहाराचा प्रश्न आहे की नाही, का प्रश्न निर्माण झाला आपल्या? हा सत्यक्रिया नाही येत ना. जर आपल्या सत्यक्रिया असतात, काय असतं, भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाचा धम्म का वाढला? भगवान बुद्ध काय आंदोलन करत बसले होते का? तुम्ही यज्ञ करताय, मी तुमच्या पुढे आंदोलन करतो, यज्ञ बंद करा, असं केलंय का भगवान बुद्धांनी? काय केलं मग भगवान बुद्धांनी? भगवान बुद्धांनी धम्म सांगितलं ना. 70 वर्षात आम्ही सांगितलं का? जर आम्ही त्या बिहारमध्ये धम्म सांगितला असता तर संरक्षण करते तिथेच निर्माण झाले असते ना. भगवान बुद्धाच्या काळामध्येही आज जसं महाबोधी विहार कॅप्चर केलंय तसं वैद्यक पद्धतीने सगळा समाज कॅप्चरच केलेला होता ना. त्याच्यामध्ये काय होतं परत सांगताना की शिला का आली? भगवान बुद्धाने तुम्हाला 5 शिलं दिली. कशामुळे आली असती? पहिलं शिल पानाती पाता वेरमणी शिक्कापदं समाधी आहे. त्या जमान्यात जा काय करत होते ते? यज्ञ करत होते, यज्ञात कापून बळी देत होते, मांस खात होते. म्हणून पहिलंच शिल आलं पानाती पाता वेरमणी. म्हणजे ही शिकवण दिली बुद्धाने की बाबा रे, मुक्या प्राण्याला मारू नका, ते यज्ञात टाकल्यानंतर कुठलंही पुण्य मिळत नाही. महाबोधी विहाराचा आम्हाला सुटका करण्याकरता आम्ही काय प्रयत्न करतो? तर आंदोलन करायचं केलं पाहिजे, नाही असं नाही. आता तोच पर्याय आहे तुमच्या पुढे. परंतु ते न करता जर आम्ही तिथे पिंडदान करणाऱ्या धनगराला सांगितलं असतं
की अरे बाबा इथं पिंडदान केल्याने तुझा पूर्व स्वर्गात जात नाही. जर त्याने कर्म केलं असेल जसं त्या अजाशत्रूने भगवान बुद्धाकडे आला होता, पश्चाताप झाला, बापाचा खून केला होता त्यांनी, बापाचा खून करून राजा झाला होता ना. भगवान बुद्धाकडे आला की मला आता ग्लानी आली, माझ्या बापाचा खून करून मी आलोय, माझ्या बापाचं काय झालं असेल, ते स्वर्गात गेलेत की नरकात गेलेत, मला पूजा घालायची. भगवान बुद्धांनी त्याला नाकारली होती का पूजा? नाही. भगवान बुद्ध काय बोलले होते, ठीक आहे नदीच्या काठाला ये, 2 घडे घेऊन ये. एका घड्यामध्ये दगड भरायला लावले, एका घड्यामध्ये तेल भरायला लावलं, नदीत उभं केलं, दोन्ही घडे फोडायला सांगितले. कृती सांगत होते भगवान. आणि जेव्हा दोन्ही घडे पडले तर नॅचरल आहे, खडे खाली पडतील आणि तेल वर तरंगेल. भगवान बुद्धांनी सांगितलं की खडे म्हणजे पाप आहे आणि तेल म्हणजे पुण्य आहे. जर तुमचे सत्कर्म चांगले असतील तर सद्गती होईल, तुझ्याही बापाचे सत्कर्म असतील तर सद्गती होईल, त्याला पूजा आणि अर्चा करायची गरज नाही. हे जर आम्ही तिथे सांगितलं, त्यांना आम्ही समजावून सांगण्यात कमी आहे म्हणून आम्ही आंदोलन करत बसलो. ते सांगता आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस बघा लक्षात येत नाहीत गोष्टी आमच्या, आम्ही तोकडे पडतो. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये पंचशील दिलं, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, कारण त्यावेळेस त्या जरुरी होत्या. कारण आम्ही सगळे देवात अडकलो होतो ना. पहिलीच प्रतिज्ञा आम्हाला का दिली बाबासाहेबांनी? हे बोधिसत्व आणि बुद्ध त्यावेळेस. आता आम्हाला काय दिलं पाहिजे याचा आम्ही विचारच नाही. आता आम्हाला समाजाला काय दिलं पाहिजे, कारण समाज तो ऐकेल. कारण भगवान बुद्धांनी त्यावेळेस यज्ञाच्या पुढे सांगितलं की बाबा रे, हा बकऱ्याचा बळी देताय तुम्ही, बरोबर नाहीये, त्याच्यामुळे तुमची अधोगती आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं की राम आणि कृष्णाला पुजताय, खंडोबाला पुजताय, त्याच्यामुळे तुमची अधोगती आहे, म्हणून त्या 22 प्रतिज्ञा घातल्या. हे जोपर्यंत आम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला दिव्य दृष्टी आणि डोळे आणि नजर हे समजणार नाही. कारण आम्हाला धम्म सांगता आला पाहिजे. आजही मुक्तीचं आंदोलन आहे, ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी आल्यात कानावर, तिची शक्यता होण्याची आहे. काय होण्याची आहे? रिमर आहे बाय, तुमच्या कानावर आहे की नाही मला माहिती नाही. आजही आमच्या समाजाला माहित नाही ते लीड कुणी घेत आहे तिथे. ते आंदोलनाचं लीड घेत आहे आकाश लांबा, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा. आहे का कोणाच्या कानावर? दुसरेच आहे. कुणी विनयाचार्य उभा राहतो, तो कुणी विलास खरात उभा राहतो, तो कुणी हे राहतात. परत त्याला आम्ही त्याला फाटे फोडायला बघतो. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की त्याला मुक्त तर होऊ द्या अगोदर, नंतर बघू काय करायचे तिथं. परंतु मुक्त होण्याच्या अगोदर फाटे फुटणं सुरू आहे. काही गोष्टी आता तुम्हाला ती लिंक लागेल की नाही माहिती नाही. 11 वर्षाच्या पिरियड मध्ये नरेंद्र मोदी नागपूरला येत नाही, परंतु आंदोलन सुरू होतो तो नागपूरला येतो आणि दीक्षाभूमीला पण जातो. हे संकेत आमच्या लक्षात येत नाहीये. कारण काय होतं की आम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते पण आता घडतंय, आमच्या लक्षातच येत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला कित्येक तरी धोक्याचे इशारे दिलेले, याच्याच करता घटनेमध्येही दिले त्यांनी. शेवटच्या भाषणात सांगितलं त्यांनी की मला अजूनही शंका आहे की हा भारत लोकशाही टिकवेल की नाही. तसे बाबासाहेबांनी धार्मिक लेवलवरती सांगितलं, जास्त दिवस नाही ते आपल्यात राहिले, पण धार्मिक लेवलवरती सांगितलं, एवढ्या खऱ्या शब्दात सांगितलं की महाराजांनो मी तुम्हाला बुद्ध धम्म दिलाय. जर तुमचं आचरण चांगलं असेल तर पूर्ण दुनिया म्हणेल की महाराणी बुद्ध धम्म बाटल. अजून कुठला मोठा इशारा द्यायला पाहिजे होता? तेच आहे. आजही आम्हाला हे धम्म ग्रंथ आणि धम्म जर कळाला तर हे सगळे प्रश्न भेटतील, परंतु हे आम्हाला कोणाला सांगताही येत नाही आणि आम्ही आचरणात आणायला तयार आहे. म्हणून मुक्ती, महावीराची मुक्ती भगवान बुद्धांनी त्यावेळेस केवढं मोठं आंदोलन असेल ते. 29 वर्षाच्या वयामध्ये ते बाहेर पडतात. 6 वर्ष तपश्चर्या करून त्यांना बोधित्व प्राप्त होतं. 35व्या वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत ते धम्म सांगतात. 45 वर्षाच्या पिरियड मध्ये अख्खं जम्बूद्वीप बौद्धमय होतं की नाही. खुणा आहेत असं हे म्हणजे काय तुम्हाला साधं सांगायची गोष्ट नाही. आजही त्याच्या खुणा आहेत,
आजही भारतामध्ये शिलालेख सापडतात, लेण्या सापडतात, सगळं म्हणजे खोट्या गोष्टी नाही. कुठेतरी रामायणात लिहिलंय राम त्रेतायुगात पैदा झाला, पुरावा काय तर काहीच नाही. असं आहे का? बुद्धाचे पुरावे आहे. बुद्धाच्या बुद्धकालीन आमच्याकडे शिलालेख आहे, गुफा आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये जर भगवान बुद्धाने पूर्ण जम्बूद्वीप बौद्धमय केला, धम्म सांगून केला ना, आंदोलन करून केलाय का? धम्म सांगितला की बाबा रे अष्टशील पाळलं पाहिजे, तुम्ही अष्टांगिक मार्गाने गेलं पाहिजे, त्यानुसार. आणि त्यावेळेस लोकांनी ऐकलं ना, तेव्हा तर बुद्धमय पूर्ण जम्बूद्वीप बुद्धमय झालं ना. बाबासाहेबही शेवटच्या क्षणाला म्हणतात की मी भारत बौद्धमय करीन. दुर्दैव आपलं आणि त्यांचं की ते आपल्यात नाही राहिले. मग आपली जबाबदारी होती ना की बाबासाहेबांनी ही गर्जना केली. बघा, कुठल्याही बोधिसत्वाचे कुठलेही संकल्प वाया जात नाही. मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, पण मी मरणार नाही संकल्प त्यांनी पूर्ण केला. हाही संकल्प त्यांचा पूर्ण होणार आहे, नाही असं नाही, पण वेळ लागतो. भारत मी बौद्धमय करीन जायच्या अगोदर त्यांनी सगळ्या खुणामणाला पेरून ठेवलं. राष्ट्रध्वजावरती बुद्ध धम्म, तेव्हा होते का बाबासाहेब बौद्ध? अशोक चक्र बाबासाहेबांचं देण आहे. राष्ट्रपतीच्या पाठीमाग राजदंडामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात बाबासाहेबांनी. कारण त्या बोधिसत्वाला माहित होतं की कोणी ना कोणीतरी याच्यातला माझा फायदा होईल, तो सांगेल. पटवलं ना त्यांनी त्यावेळेस. तुम्ही थोडासा विचार करा की त्या घटना समितीमध्ये 311 लोक पहिले होते, पण जेव्हा पाकिस्तान अलग झालं तेव्हा 200 मला वाटतं 99 की काय राहिले, एक ते बाबासाहेब आहेत की ज्याला आपण कुठला धर्म म्हणतो की जो कर्मकांड. मुस्लिमामध्येही कर्मकांड होतं, ख्रिश्चनामध्येही होतं, हिंदूमध्येही आहे. एक ते बाबासाहेब होते की कर्मकांड त्यांना मान्य नव्हतं. बौद्ध धर्माचा अभ्यास होता हे नाही त्यांच्या डोक्यात होतं, पण तोपर्यंत बौद्ध धर्म स्वीकारलेला होता का? आणि तरी सगळं बौद्धाचं ते घटनेतही आणतात आणि त्यांच्या आजूबाजूलाही आणतात. आणि एकट्या माणसाचा 299 लोक ऐकतात. तुमच्या माहिती आहे की तुम्हाला माहिती नाही, पण बाबासाहेबांनी पहिली आड घातलेली घटनेमध्ये की कुठल्याही कलमावरती मतदान होता कामा नये. त्याच्यावर चर्चा करू आपण सखोलपणाने, पण ते एकमताने. आणि म्हणून घटनेची प्रत्येक कलम एक मताने पास झालेली. हे नाव झेंडा याच्यावरती मतदान झालंय, परंतु जी कलम आहे ती एक मताने झाली. त्याच्यावरच्या आलेल्या सूचना, एका कलमाला 3,000 सूचना आलेल्या आहेत. त्याच्यावर बाबासाहेबांनी उत्तरं दिलेली. म्हणजे बाबासाहेब एकटे असताना, माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की बोधिसत्व किंवा सत्यक्रिया करणाऱ्या माणसाचं ऐकल्या जातं, ते खरं होतं. एकटेच बाबासाहेब होते. पहिले तर बाबासाहेबाला घटना समितीत यायला सगळ्याचाच विरोध होता. सरदार पटेल तर बोलले होते की बाबासाहेबाला आम्ही दारण खिडक्याच काय, पण त्या तावदाराच्या फटी पण बंद केल्यात, आम्ही येऊ देणार नाही. हे स्टेटमेंट ते 5 महिन्यापूर्वी करतात आणि 6 महिन्यानंतर बाबासाहेबाला ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन करतात. ह्या दोन मधला फरक आजही आमच्या लोकांच्या लक्षात येत नाही. 6 महिन्यापूर्वीच म्हणतो ना तो की मी त्यांना येऊ देणार नाही, आणि 6 महिन्यानंतर मुंबई मधल्या चंदावरकरला राजीनामा द्यायला लावतात आणि बाबासाहेबाला निवडून आणतात. कारण खुलतामधून निवडून आलेल्या बाबासाहेबाचा मतदारसंघ पाकिस्तानात जातो. आणि मग आमची लोक त्याच्यावर तर्क द्यायला लागतात की महात्मा गांधींनी बाबासाहेबाला घेतलं. अरे भल्या माणसा, 6 महिन्यापर्यंत तो महात्मा गांधी तेच म्हणत होते की आम्ही येऊ देणार नाही बाबासाहेब. काय म्हणजे बोधिसत्व आणि ह्या लोकांच्या ह्या सत्यक्रिया असतात की त्या वाया जात नाहीयेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी की बौद्ध धर्म स्वीकारला नसतानाही राज्यघटनेमध्ये सर्व बौद्धाच्या खुणा आणून ठेवल्या आजही, आणि त्यात नाही कोणालाच मिटवता नाही येणार. आणि म्हणून भारत बौद्धमय करायला थोडा वेळ लागतोय, होईल तो, नाही असं नाही. निराशावादी नाही, मी लाख प्रवचनामध्ये सांगतो, परत निराशावादी नाही. ही क्रांती आणि प्रतिक्रांती होत राहील.
महाबोधी विहाराचं, म्हणून जसं महाबोधी विहाराच्या मुक्तीचा प्रश्न चालू आहे, सुटेल, तोही सुटेल. कारण प्रत्येक गोष्टीला जसं हे चक्र असतं की नाही, हे चक्र फिरल्यानंतर चक्र त्या जागेवर यावं लागतं. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब लिहितात की ही क्रांती आणि प्रतिक्रांती शेवटपर्यंत चालत राहणार आहे, जोपर्यंत आपण. म्हणून आजही तुम्हाला आपण ज्या ज्या गोष्टी आपण करतो, आपण नाही आहे सगळेजण, परंतु काही गोष्टीमध्ये जी सजगता असायला पाहिजे ती आहे. ज्या गोष्टी आपण अंगीकारायला पाहिजे त्या अंगीकारल्या जातात, परंतु तिच्या जे प्रभावीपण आहे ते साचल्यासारखं झालेलं आहे. आणि म्हणून आजच्या गोष्टीमध्ये की आपल्याला उमजत नाही किंवा समजत नाही, याला कारण काय की समजावणारे व्यवस्थित नाही. म्हणून मी त्या भानगडीमध्ये गेलो होतो की इथे आपल्याला ग्रंथ करण्याकरता भगवान बुद्धांनी असा छोटासा विचार करा ना की भगवान बुद्धाने 45 वर्ष ते चालले, त्यांचे पुरावे हिंदी भाषिक याच्यापर्यंत येतात, आपल्या मुंबईपर्यंत एक नाला सोपाऱ्याला आलेत, स्तूप आहे तिथे, तेही सापडतं. परंतु दक्षिणेमध्ये, पण दक्षिणेमध्ये आज जर तुम्ही बघायला गेला तर बौद्धाच्या जास्त खुणा आजही आचरणात दक्षिणेमध्ये आहे. आजही तुमच्या चातुर्वर्ण्याला याला विरोध जास्त दक्षिणेमधून होतो. सांगण्याचा हा उद्देश आहे की आम्ही की ह्या ग्रंथाच्या ह्या गोष्टी जेव्हा येतात त्या समजण्याकरता आम्हाला जी आमच्यातली मॅच्युरिटी लागते, आम्हाला जे संभ्रमित केलं जातं, आणि मग त्या मॅच्युरिटी करता आम्हाला ग्रंथ किती उपयोगी पडतात आणि हे ग्रंथ उपयोगी पडावेत म्हणून हे आम्हाला समजले पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला आधुनिकतेमध्ये दिव्य दृष्टीचा प्रश्न आहे की नाही, की आम्हाला ही दिव्य दृष्टी माहिती नाही डोळे येतील का नाही येतील. आता सध्या आपण आंधळेच आहोत ना, काही गोष्टी समजायला आम्ही आंधळेच आहोत. महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे, काय बीटी ऍक्ट आहे काय सगळ्याच लोकांना माहिती आहे का? नाही. शिकल्या सवरलेल्या लोकांना बी जास्त माहिती नाही. त्याच्या आपण एक दिवस मुक्त प्रवचन देऊ, म्हणजे महाराष्ट्रभर जाईल की नेमकं बीटी ऍक्ट काय काय नाही. माझा सांगण्याचा उद्देश आहे की ही दृष्टी आम्हाला आली पाहिजे, हा तर्कज्ञान आम्हाला आलं पाहिजे. दिव्य दृष्टी म्हणजे निव्वळ डोळाच येणं आजच्या युगामध्ये तरी नाही, परंतु आम्हाला ती दिव्य दृष्टी म्हणजे आज आम्ही जे अज्ञानात आहोत, अज्ञानात आहोत म्हणजे आंधळे आहोत, गोष्टी काही समजत नाहीत म्हणजे आंधळेच आहोत ना. प्रत्येक गोष्ट आम्हाला जर दिसत असूनही आम्ही आंधळे आहोत, आणि ती गोष्ट ज्या दिवशी आम्हाला कळते म्हणजे दिव्य दृष्टी आली. ही दिव्य दृष्टी येण्याकरता इथे शिबीराजांनी जेव्हा दिले डोळे तेव्हा जेव्हा दिव्य दृष्टी झाली, त्याच्या जातक कथेमध्ये तो कशा परिप्रेक्षमध्ये देतोय डोळे की त्याच्याकडे ते एका याचकाने मागितलेले. आज आपण आधुनिक याच्यामध्ये गेलं तर माणूस मेल्यानंतर मला वाटते 24 घंटे तुमच्यावाले ऑर्गन जर ते व्यवस्थित काढले तर दुसऱ्याला ते लागू पडतात. शिबीराजाने आपले डोळे दुसऱ्याला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. म्हणून इथे भंते नागसेन सांगतात की जसे एखाद्या सत्यवचनाने, अग्नी वीज म्हटलं तर तो विसतो, एखाद्या सत्यवचनाने की जसं तुम्हाला याचं उदाहरण दिलं की बाई बाळात होताना अंगुलीमाल भंतेजीला भगवंत सांगतात की जा तिथे आणि फक्त ही सत्यक्रिया कर, ती सुखरूप बाळांत होते. म्हणून इथे नागसेन भंतेजी सांगतात की याला कारण फक्त खाली त्यांची सत्य क्रिया, सत्य वचन आहे. आणि म्हणून प्रत्येक काळामध्ये तुमच्या सत्यक्रिया आणि सत्यवचन वेगवेगळे असते. आताचे सत्यक्रिया आणि आमचे सत्यवचन काय असू शकते की जसं तुम्हाला मी मोतीबिंदूचं उदाहरण दिलं. मोतीबिंदू होतो ना प्रत्येकाला, 60 वर्षाच्या पुढे मोतीबिंदू होतो. सत्यक्रिया काय आहे आता की त्याच्यावर ऑपरेशन ही सत्यक्रिया आहे ना. जर तुमच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे डोळे
मोतीबिंदू झाले म्हणजे तुम्ही एक प्रकारचे दान केलेले, डोळे गेलेले आहेत, पण त्याच्यावर ऑपरेशन झालं तर तुम्हाला दिसणार आहे. म्हणून शिबीराजाचं उदाहरणही ते देतात की शिबीराजाने हे डोळे दिले तर फक्त त्याच्या सत्यक्रियेमुळेच त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. बरोबर. चालेल, मग बाकीचं आपण उद्या जाऊ.